यांचा जनाधार घटलेला आहे लोकसभेत आणि त्यामुळे जिथं जिथं रामाची तीर्थस्थानं आहेत तिथं सगळीकडे यांचा पराभव झाला. कुठेही राम यांच्या बरोबर राहिला नाही. राम आमच्या बरोबर आहे खरंच नाहीये. राम आमच्या बरोबर आहे आणि अयोध्येला देखील पराभव झाला, पण महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही याचा आपला आदेश आहे म्हणून मी तो विषय तुमच्या आदेशाप्रमाणे राहतो. पण काळारामचं मंदिर जिथे आहे तिथंही पराभव झाला. त्यामुळे अध्यक्ष महोदय मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी रामटेक असो नाही तर काळारामाचं मंदिर असो, अध्यक्ष महोदय यांचा जनाधार घसरला आणि हे काय म्हणतात तर मुस्लिम आणि दलित समाजामध्ये खोटे कथानक पसरवल्यामुळं महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला. अध्यक्ष महोदय, मुस्लिम आणि दलित समाजाला तुम्ही काही दुधखोळ समजता काय? अध्यक्ष महोदय, कोणी येऊन काही बोललं की ते त्याच्यावर विश्वास ठेवतील का? मुस्लिम आणि दलित समाजाला स्वतःचा विचार करण्याची कुवत आहे, शक्ती आहे, बुद्धी आहे. ते कोणाचेही न ऐकता स्वतंत्र बुद्धीनं आजपर्यंत मतदान करत आलेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं म्हणजे इंडिया आघाडीला जो विजय मिळाला आहे त्यात सगळ्यांनीच मतदान केले, पण सच्चा जो हिंदू आहे त्या बसल्यावर बोलू नये असा आदेश द्या. अध्यक्ष महोदय, मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय, संरक्षण द्या. सच्चा अध्यक्ष महोदय, सच्चा जो हिंदू आहे त्या सच्च्या हिंदूंनी खऱ्या राम भक्तांनी इंडिया आघाडीला मतदान केलं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही जवळपास 30 पर्यंत गेलो, 31 पर्यंत गेलो. अध्यक्ष महोदय, अयोध्येमध्ये सुद्धा बाकीच्या आता काय महाराष्ट्राच्या बाहेर काही बोलायचं नाही, पण अध्यक्ष महोदय का विरोध झाला? तरी महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही जाता, मगासपासून तुम्ही जाता, जाऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतोय मी. कुठेही जात नाही, फक्त अयोध्येला जातो. मला एक परवानगी द्या अयोध्येला जायची, बाकी कुठेही महाराष्ट्र सोडून जात नाही. अध्यक्ष महोदय, अयोध्येला बघा अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय किती रामाला सोडला बघा. फैजाबाद मध्ये आहे, पण आम्ही अयोध्या म्हणतोय तेही त्यांना आवडत नाही. जयंतराव, माझी विनंती आहे, विषयार्थी अयोध्येचा द्वेष का, इतका राग अयोध्येच्या रामाच्या विरोधी का गेलाय तुम्ही इतके? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.